रमेश मुकादम लोकवत या दैनिकामध्ये बचतीचं मंत्र या सदराखाली संकट आले दारावर कुटुंब कसे वाचवाल या संदर्भामध्ये बचतीचं महत्त्व सांगणारा एक लेख आहे, तो वाचून दाखवतो. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. संकट आले दारावर कुटुंब कसे वाचवाल. बॅलन्स शीट भक्कम करण्याची वेळ. इमर्जन्सी फंड विमा असल्यास संकट तुमच्यावर येणार नाही. नवीन कर्ज आणि चैनीचा खर्च टाळा. आज भारतीय कुटुंबाचे उत्पन्न वाढले आहे तर कर्ज मिळणे अतिशय सोपे झालेले आहे. पण या झगमगाटाच्या मागे एक धोक्याची घंटाही वाजू लागलेली आहे. वाढते EMI, बदलती जीवनशैली आणि बचतीचा अभाव यामुळे उत्पन्नाचा मोठा वाटा हातात येण्यापूर्वीच खर्च झालेला असतो. जागतिक स्तरावर सुरू असलेले प्रचंड घडामोडी व आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केलेले आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. जर उद्या नोकरीवर गदा आली, व्यवसायावर मंदी आली, देशात मोठे आर्थिक संकट आले तर तुमचे कुटुंब या संकटाचा सामना करण्यास तयार आहे का? उत्पन्न जास्त म्हणजे आर्थिक स्थैर्य नव्हे. आज कुटुंबाचे बजेट पगारापेक्षा जास्त EMIच्या तारखांवरच अवलंबून असतो. समस्या उत्पन्नाच्या वेगाने वाढणाऱ्या कर्जाची आणि खर्चाची आहे. आज बाय नाऊ पे लेटर आणि सुलभ हप्त्यामुळे चैनीच्या वस्तू खरेदी करणे सोपे झालेले असले तरी यामुळे भविष्यातील उत्पन्नाचा ताण वाढत चाललेला आहे. अनेकांच्या मासिक बजेटमध्ये पगार येण्यापूर्वीच मोठा हिस्सा EMI मध्ये जात आहे. तुमची बॅलन्स शीट तपासा. कठीण काळात लोकांनी बॅलन्स शीटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे येणारा पैसा आणि जाणारा पैसा यापेक्षा तुमच्याकडे प्रत्यक्षात शिल्लक किती मालमत्ता किंवा रोख रक्कम आहे हे महत्त्वाचे आहे. निष्कर्ष काय? आर्थिक नियोजनाचा अर्थ असा नाही की तुम्ही खर्च करणे थांबवावे किंवा आनंदावर विरंजन घालावे. याचा अर्थ केवळ इतकाच आहे की अनिश्चिततेच्या काळात तुमच्याकडे पुरेशी लवचिकता आणि बचत असावी, जेणेकरून संकटाच्या वेळी तुम्हाला पुन्हा कर्जाच्या खाईत उडी मारावी लागणार नाही. पुन्हा एकदा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आपली आर्थिक सुरक्षा अधिक भक्कम करा. पगार किती आहे यापेक्षा संकटच्या वेळी तुमच्याकडे किती महिने टिकून राहण्याची ताकद आहे हेच आता खरे आर्थिक सामर्थ्य ठरणार आहे. आता आर्थिक सुरक्षितेसाठी ही 5 पावले उचलणे गरजेचं आहे. काय कसली बघा. इमर्जन्सी फंड तयार करा. तुमच्याकडे किमान 3 ते 6 महिन्याचा खर्चासाठी पुरेल इतकी रोख रक्कम बचत खात्यात असणे आवश्यक आहे. यामुळे नोकरी गेली तरी लगेच फटका बसणार नाही. नवीन EMI टाळा. जर तुमच्या नोकरीची किंवा उत्पन्नाची खात्री नसेल तर नवीन कर्ज किंवा EMI वर वस्तू घेणे टाळा. यामुळे खिशातील सर्व रक्कम संपले आणि आर्थिक संकट येईल. महागड्या कर्जाचा आढावा घ्या. क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जावरील जास्त व्याज कमी करण्यासाठी स्वतंत्र व्याजदराने कर्ज घ्या. जर संकट येण्याची चाहूल असेल तर काही दिवस कर्ज घेऊ नका. स्मार्ट फायनान्सिंग. कर्ज बदलताना मासिक हप्ता वाढवून देऊ नका, अन्यथा घर खर्च, बचत व नियोजन बिघडू शकते. त्यामुळे उत्पन्नाचा ताळमेळ राखत हप्ता शक्य असल्यास कमी ठेवा. छोट्या खर्चावर लगाम. मोबाईल सबस्क्रिप्शन, वारंवार होणारी ऑनलाईन खरेदी आणि ॲप आधारित छोटे खर्च एकत्रित मिळून मोठे भगदाड पडतात. या छोट्या गळती रोखणे गरजेचं आहे. हा एक लेख आणि या लेख आपण मी वाचून दाखवलेला आहे. आपण या संदर्भात विचार करा.
आणि येणाऱ्या संकटाला बचत करा अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.